नॉमिनेशनचा टास्क जर तुम्ही बघितला असेल ना, तर त्यात तुम्हाला एक गोष्ट खूप जास्त हसायला आली असेल, ती म्हणजे संस्कृती साळुंखेला डोक्याचा भाग जो आहे तो खूप कमी जो आहे तो दिलेला आहे. कोणी दिलाय ते कळत नाहीये. कारण की विचार करा मित्रांनो, स्वतः ती नॉमिनेट झालेली आहे, तिच्या मदतीने ती रेवाला नॉमिनेट करते प्रभूला पाठवून, आणि त्यानंतर तिला असं वाटतं की तिच्यापेक्षा जी वीक आहे ती आहे राखी सावंत. म्हणजे विचार करा, ती राखी सावंतपेक्षा स्वतःला शान म्हणजे एकदम भारी समजायचा प्रयत्न करते, जिला राखी सावंतपेक्षा जास्त वोट येतील, जिथे स्वतःचा काहीच गेम जो आहे तो तिकडे आपल्याला बघायला मिळत नाहीये. आणि ती डोकं असं चालवते की नाही नाही, मी प्रभू माझ्यापेक्षा स्ट्रॉंग आहे, आणि जी आपली राखी सावंत आहे ती माझ्यापेक्षा वीक आहे. अशा प्रकारच्या गोष्टी ही संस्कृती साळुंखे तिकडे करायचा प्रयत्न करते. तेवढ्यात बरं झालं ते विशाल, त्यानंतर जे काय आहे तो आपला सागर, या लोकांनी तिला समजवायचा प्रयत्न केला की बाबा हे बघ, स्वतः तू तिकडे नॉमिनेट आहेस, त्या राखीला तुझ्यापेक्षा कमी नको समजू, राखीला खूप जास्त वोटिंग जी आहे ती मिळते. आणि डेफिनेटली राखी सावंतला खूप जास्त वोटिंग मिळते, कारण की ती काही गोष्टी खराब करते, पण काही गोष्टी अशा करते ना की ते माणसाला मनापासून हसतो आणि मोकळा होऊन जातो. पण तू संस्कृती स्वतः तिकडे काय करायचा प्रयत्न करतेस, मूर्खासारखं तिचं स्टेप जो आहे तो घ्यायचा प्रयत्न ही काय होतं तिला संस्कृती करत होती, आणि ती कुठं ना कुठेतरी चुकीची होती. त्याच जागेवर समजा राखी सावंतने त्यांनी नॉमिनेट केला असताना तर लई पंचायत झाली असती. ठीक आहे, पुढच्या ज्या काय राऊंड आहे त्याच्यामध्ये ती होऊ शकते राखी सावंत, किंवा दीपाली आहे ती तिकडे नॉमिनेट होऊ शकते, बाकीचे सगळे लोक नॉमिनेट होऊ शकतात. पण पहिले तू स्वतःच्या पेक्षा वीक लोकांना तिकडे नॉमिनेट करायचा प्रयत्न कर. प्रभूला तू खूप जास्त स्ट्रॉंग समजतेस, म्हणजे संस्कृती तुझं डोकं खरंच गुडघ्यामध्ये आहे, आणि हे तू आज प्रूव्ह केलेलं आहेस. बाकी तुमचं या संपूर्ण गोष्टीवर काय मत आहे ना, नक्की मित्रांनो कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत माझ्यासाठी महत्वाचं. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.